चल की. अरे किती उशीर करायलाय. जास्तीत जास्त माणसं जमली पाहिजेत बघ. हा, आणि त्यासनी रानादाचं नाव सांग, म्हणजे कुणी बी का कू काय करणार नाही. राणाचा कधी वेट तयार होत नाही. राड घ्या, रानादा तयार असल्याशिवाय सांगते हो तुला मी. अरे तू माणसं जमा कर मरता पहिले. किती उशीर करायलाय. एक मिनिट. अरे लाडू. राणादा, हे राणादा. अरे थांब की लाडू, येतो की पळून चाललाय तो. हा उद्या ठेव पण. अरे उशीर झालं म्हणजे. अरे एवढी काळजी कशाला करताय? आपल्याला काय बी उशीर होणार नाही, आपण टाइमात पोहोचू. गोदक्का, गोदक्का. राणादा आला. आले आले. राणादा, लंगोट घेतलायस ना व? हे बघा, अरे मी बी पैलवानच आहे, असा कसा लंगोट इसरण? लई दिवसांनी आपली कुस्ती खेळणार आहे मी आज. मी तुला हरवणार आहे. होय, या बसा. काय करायचं ते करा, पण आधी न्यारी करा. वा हो, दर आता काय डाएट फॅट नाही, लई दणकून खाणार आहे बघा आता. लय का नको, कुस्ती घ्यायची आपल्याला. वय वाजताल गोदक्का, नाश्त्याला काय आहे हो? हवं केल्यात. काय आहे गोदक्का? सारखं काय हो फवा फवा फवा? फव्याची काय फॅक्टरी काढल्या काय तुम्ही? हो, आमची मम्मी आजारी आहे, जरा निदान तिचा विचार तर करा. मग भाताची पेज करू काय? पेज ते काय ग, एवढं पण बरं नाही असं नाही मला. नंदुडे म्हणती की आमच्या गोदाक्का लई भारी मिसळ करत्या. ओ मामी, बरं नाही तर मिसळ कशाला खाताय हो? म्हणजे घसा बसलो हो तुमचा. असं म्हणताय? हो तेच की, हवं खावा त्याच्यापेक्षा द्या दणकून. बर बर, आता जावई बुवा म्हणतात तर बुवा आणा. आणते. ताई साहेब, चंदे, पप्पा. अगं बाई, ओ मामा, या या या. पप्पा, हो नमस्कार. अरे पप्पा. अहो, चला चला चला. अहो, तुम्हाला सांगतो, आज सकाळी कधी सपान पडलं होतं, तुम्ही येणार म्हणून नेमका आला. बस. एवढ्या उशिरा पत्र कशाला झोपायचं? बसा घे बसा. नमस्कार. नमस्कार. कुस्ती बघितली मी तुझी टीव्हीवर, फार मस्त खेळलाय, अभिनंदन. थँक्यू. तुम्ही बसा की. बसा बसा बसा. एवढ्या सकाळ सकाळ कसं काय आला पप्पा? तुझी पाठ राखीन सोडायची होती, मागच लागली, म्हटलं चला. होय ताई साहेब, मला कधी तुमची लई आठवण यायची. कशा आहे सा? आम्ही तर एकदम मस्त आहे बघ. पण तू लई दिवसाची सुट्टी टाकलीस चंदे. वय काय करू बघ की, तात्या सोडूनच झालत. हा, अगं बापाचं काळीज आहे, माया असती पुरीवर. ताई साहेब, इकडे या. अहो, ढेकळाचं काळीज आणि ढेकळाची माया. अहो, रोज ढेकळात खुरपाय पाठवायचं मला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तिकडं काम करायला लागून म्हणून तू इथं आल्यास वय. उगा आम्हाला म्हणायला आठवण येते म्हणून. हा पोरगी र देवा. तुम्ही आवरा, आपल्याला आपल्या घरी जायचंय लवकर. अहो, पोरीजवळ राहू द्या की जरा. अजून किती दिवस? पोरीच्या सासरी लई दिवस राहणं बरं नवं. अहो असं काय नाही मामा, माणूस राहू वाटत असेल तर राहू द्या की. नाही राहणार. एकतर इलेक्शन जवळ आल्यात, मला सारखं दौऱ्यावर जावं लागतं, मग घराकडे लक्ष द्यायला कोण पाहिजे का नको? आता हवा पालट झाली आहे, निघायची तयारी करा. नमस्कार कर. नमस्कार. घ्या. अहो, हे कशाला? अहो घ्या, सकाळी बाहेर पडला असशीला, काय खाल्लं बी नसशीला. घ्या 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 पप्पा घ्या. मम्मी घे बाबा, बाई. नको ग. अगं का ग, खा खा. वहिनी साहेब घ्या तुम्ही. चंदे, अंजली बेटा, कशी आहेस तू? छान. जावे बापू,
अरे बसा ना तुम्ही. नाही नाही, असू दे, उभे का? असू दे घ्या. होय बापू, तुम्ही काय म्हणताय? नवा बिझनेस चालू केल्याचं समजलं. वय सेंद्रिय शेतीला लागणारं सगळं माल मटेरियल पुरवायचं आणि आलेल्या पिकाला मार्केटमध्ये पोहोचवायचं. वा, बेस. सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. फवारणी करून करून पिकं बाद होतात आणि माणसांच्या तब्येतीही बाद होतात. आपण अन्न नाही विष खातो हे लोकांना समजायला हवं. अहो तेच की, म्हणून तर सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग ठेवल्या बांधावर. राणादा, तुला यायला लागते बरं का. अरे तू सगळ्या शेतकऱ्यांनी नीट समजवलंस की नाही, लई फरक पडल. अरे पण मी बोलायचं काय? आता मामांनी सांगितलं तेच की, सध्या आपण जी शेती करतोय की नाही फवारण्या मारून, ती वाईट असं समजवायचं आणि सगळ्यांनी सेंद्रिय शेती करायला तयार करायचं. हे बघ राणादा, तू सगळ्यांनी सेंद्रिय शेती करायला तयार कर. बाकी माल इकायची जबाबदारी माझी. आपलं अख्खं गाव या भागातलं सेंद्रिय शेती करणारं पहिलं गाव ठरायला पाहिजे बघ. अहो तुम्ही उगाच जगाला शांपणा शिकवायला जाऊ नका बरं. ज्याचं त्याला समजा कळत असतंय बघा. मागच्या टायमाला ते चायनीज खताचा घोटाळा घातला होता तुम्ही. हे बघा आता परत असलं काही करू नका. उगा एकाला दोन व्हायचं काय तर. राणा भाऊजी, अहो तुम्ही उगा ह्यांच्या भानगडीत पडू नका सा बरं. काय करतात का नाही ह्यांचं यांना माहित नसतंय. नाही वहिनी, भानगड नाही. सूरज जे करायला ते समद्यांच्या भल्याच करायला. बरं सूरज, मी आणि लाडू आता तालमीत जातो. होय, तालीम झाली की मळ्यात जातो. तसं काय लई दिवस झालं मळ्याकडे गेलो नाही. त्या बरकतवर लई लोळा आला असेल. चालतंय. मी माझ्या बाजूने सगळी तयारी केली आहे बघ. आता शेतकऱ्यांनी नीट पटायला पाहिजे. पटेल, जे खरंय ते खरंय आणि तुम्ही जर का नीट समजावून सांगितलं ना तर नक्की समजेल. म्हणजे आता मी बी तुमच्यासारखं मास्तर होणार म्हणायचं वय. पण तुमच्यासारखं नीट समजून सांगायला जमायला पाहिजे बघा. जमेल. राणादा, चल लवकर, नजर वाजतात वरडतील मला. चल चल. वय वय. बरं मामा, मामी येतो. अरे बाबा चल चल. ठीक आहे, आम्ही बी चलतो जातो. हा. नाश्ता झाला असेल तर आता निघूया ना का? वय वय आवरले समजा. हे बघा मम्मीची बॅग बी भरून तयार आहे. नाही पण तुम्ही जेवूनच गेला असतात तर. नाही नाही, कारण मला काय त्यासनी सोडून परत दौऱ्यावर जायचं. निघतो आम्ही. हा, बर. नंदुडे येते ग. नीट राहा, नीट संसार कर. हा, सांगितलेलं सगळं ऐक. येतो आम्ही. चल बाई चल. चल बाई. तुझी लई आठवण येईल बघ. वहिनी, हा हे बघा त्याच्या सगळ्या लिस्टा फिट केल्यात. तेवढं बघून घ्या की. हा बघ. ते ऑर्डर ज्यांच्या आल्यात की नाही हम्म. त्यांची नावं येत आहेत. बर. किती ऑर्डर आहेत ते सगळे असं एका लाईनीत म्हणजे. हा हेच हेच. ताईसाहेब, मला का नाही तुमची रोज आठवण यायची बघा. असं होय. पण आम्हाला तर एक बी उचकी लागली नाही. नाही कशी आवं लागली असेल, तुम्हासनीच कळली नसेल. हे बरं आहे. उचकी आम्हाला लागणार, ती आम्हाला कळणार नाही, तुला कळणार वय. ते सोडा. बरं ताईसाहेब, तुम्हासनी खरं सांगते, उठता बसता मला तुमची लई काळजी असायची बघा. ढेकळाची काळजी ग. तिकडं तुझा तात्या शेतात जाऊन तुला ढेकळ खुरपायला लावायचा, काम लावायचा. ती नग म्हणून तू इथं आली, समजा माहिती आम्हाला. अजिबात नाही हो ताईसाहेब. अहो खरंच मला तुमची लई काळजी असायची. आणि हिथं आल्यावर तर डबल वाढली बघा. डबल काळजी का बरं? अहो का म्हणजे आता बघितलं ना, तुम्ही एवढं चांगुलपणाचा सल्ला देत होता खाली, तर नानातानी तुमचं म्हणणं कसं खोडून काढलं. आजकाल समजा खोड रबर तुमच्याच वाट्याला यायलाय बघा. राहू दे राहू दे. चंदे, तू आमचं म्हणणं खोडून काढणार नाहीस ना कधी? अजिबात नाही. अव तुमचा शब्द म्हणजे माझ्यासाठी दगडावरची रेघ आहे. होय, तुम्ही फक्त सांगायचं, म्या ऐकायचं. तुम्ही शब्द टाकायचा, म्या झेलायचा. हा असं
वय थांबा. हा अहो ताईसाहेब ताईसाहेब हे काय करायला सा बघतो आता. अहो ताईसाहेब हे काय करायला सा अहो ताईसाहेब काय करायला सा हे अहो ताईसाहेब ताईसाहेब अहो हे काय काय म्हणजे आता तूच म्हणलीस की नाही आमचा शब्द म्हणजे दगडावरची रेख. हा आम्ही शब्द टाकणार तू झेलणार. हा मग आता हे समजा आवरायचं कपाट आवरायचं आमची अख्खी खोली झाडून पुसून चकाचक करायची. हा अहो, नाही ताईसाहेब मी आले म्हणून तुम्ही खुश व्हायचं सोडून हे काय मग आल्या आल्या नसता शांपणा शिकवायला कुणी सांगितलं होतं का? हा नाही आता हे समजा कर नाही तर तुझ्या तात्याकडे जा आणि ढेकळ खुरपत बस. नाही आम्हाला शांपणा शिकवायला खोडर बरं आमच्या वाट्याला म्हणा. ते डबा आण पहिले. हा डबा आण ते. अजून एका का बघ. माहिती तुझी चांगलीच सवय माहिती आम्हाला. हे समजा आवरायचं ना आमच्या दागिन्यांना हात लावला तो बघ. समजा नीट आवर चल. ओ ताईसाहेब ऐका की ए टटांका हा लय तुंतुण्यावानी उड्या मारतोस ना बरं हा तुझ्या नानाची टांग तुझ्या या या बरकतला चॅलेंज करतोस. बरकतला हा बोलो 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 चॅलेंज करतोस. आता 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 कसं वाटतंय हा आता कसं वाटतंय अरे त्या बरकतचा नाच करायला नाही. चल म्हण बरकत बरकत म्हण बरकत 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 ए उसानू बातानू बोला बरकत 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 कोण बरकत ए बरकत अरे राणा अरे 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 थांब थांब सोडते अरे अरे तुला कुळकुळ लागत नाही ना वा? अरे नाही नाही ते मी जर कुस्ती खेळत असतो तर काय केलं असतं त्याची प्रॅक्टिस करतो. अरे तुला बुजगावून जे पण झालेले का त्या टटांगाची टांग काय चिपती. अरे काय अरे चहा पिऊन पण बॉडी पर जळले तुझी. चहा सोड पहिला आधी. हे राणा ही बॉडी काय चहा पिऊन चालणार नाही. तिथे माझ्या एकट्यानं राबून राबून तर जाऊया बघ. हे बघ आता मी जरा 8 दिवस सुट्टी घेतो. जरा 8 दिवस हा चांगला व्यायाम करतो. अरे थांब. अरे तुझ्या नानाची टांग बॉडी बनवते म्हण. हे बघ आता समजेन जमतील हा आपल्याला मीटिंगची तयारी सुरू करायला पाहिजे. मीटिंग कसली असली बरकत तुला बिझनेस सुरू करायला माहिती नव्हतं तुला. हा ते माहिती आहे की हा बरं ती मीटिंग इथं मळ्यात भावा आपला बिझनेस आहे की नाही मळ्याशी संबंधित आहे. मग काचेच्या ऑफिस मध्ये कशाला मिटिंग घ्यायची. गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी इथं मळ्यात बोलवलंय. बांधावरची मिटिंग घ्यायची आपण. बरं बरं चालतं चालतं मग मी चहाच्या तयारी लागतो लवकर हा ना तू आता काय उगाच काळजी करू नको. माझी मी सगळी तयारी करतो. हा आता मीटिंगला माणसं येणार म्हणलं चहा लागणारच ना. चहा पिल्यानंतर तर तुम्ही सगळं ऐकतील बघ. हा मी आलो चहा बनवून येतो. हा कसला केलाय चा खाऊ दे. आराम करावं म्हणून इथं आले तर ताईसाहेबांनी डबल कामाला लावलं. हे काय आणि जाऊ दे मरू दे. नाही र
हे आडवी रेष, ही उभी रेष, म्हणजे असं. हे परत र, याला येलांटी री. नाही नको, ताईसाहेबांनी जाऊन दाखवते, नाहीतर माझ्यावर जाळ काढते. हो राणादा, आपली पारंपरिक शेती सोडून सेंद्रिय शेती करायचं म्हणजे जरा अवघड वाटते हो. अहो आपली पारंपरिक शेती सेंद्रियच होती की, मग ते हळूहळू युरिया, फॉस्फरस आणि रासायनिक खते आपली शेती मिळाली बघा. पहिले एकराला 1 टन ऊस निघायचा, आता किती निघतो सांगा? अहो राणादा, एकरी 70 टन म्हणजे शिंडी दांडी, त्यात बी ढीगभर खतं मारा लागतात. काय हो? अहो तेच तर, या अशा खतांमुळे जमिनीचा पोत बिघडायला आणि जमिनीत कसंच राहिलं ना तर पुढे जाऊन ढेकळं बी होणार नाहीत. हे मात्र खरं आहे राणादा, माझे जीवन आताच खरवड झाले. म्हणून तर सांगायलोय, सूरजचा बिझनेस आपल्या समजांसाठी फायद्याचा आहे. बरोबर बरोबर बरोबर. हे बघा, आजकाल माणसं लई जागरूक झाल्यात आणि सेंद्रिय मालाला मार्केटमध्ये लई डिमांड आहे बघा. हो, आपला माल डायरेक्ट शहरातल्या घराघरापत्र पोहोचल. आपण नुसतं सेंद्रिय शेती करायला पाहिजे. अहो द्या, दाखवू त्याच नाही. किती मस्त सुगंध आहे या तांदूळाचा. अगं या वाणाचा तांदूळ असतोच खमंग. मला सेंटेड तांदूळ माहिती होता, पण ह्या भाताची टेस्ट सुद्धा एकदम मस्त आहे. मला आपल्या घरी आल्यावरच समजलं. होय, अहो दुकानातला तांदूळ काही जीवच नसतोय बघा. आणि आपल्या घरच्या तांदळाचा गोडवा आहे नव तर कुठं बी नाही. अहो म्हणूनच या तांदळातला गोडवा आपल्या घरातल्या माणसांच्यात उतरलाय. पण कधी कधी कडवटपणा येतोय. काय अंजली? गोदा का आता आमच्यातला रुसवा सगळा गेलाय म्हंटल. हा, पण हे रुसव फुगव जायला जरा जादाच टाइम लागला का नाही. खरं राणा भाऊजी तवाच सॉरी म्हणलं असतं तर प्रकरण कवाच मिटलं असतं, होय का नाही. हे म्हणाले होते सॉरी, पण माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. असं एवढ्याच आवाजात म्हणलं होतं काय राणा भाऊजी सॉरी? नाही, बोलले नव्हते. अहो ही चिठ्ठी कसली आहे ती बघा की. अहो ते फेकून द्यायच्या आधी म्हणलं तुम्हाला विचारावं. नाहीतर तुम्ही उगा मला होळीस तू उगाच चिट्ट्या चपाट्या गोळा करत बसू नका. काम चुकारपणा करायला नुसतं कारणच पाहिजे तुला. पहिले पहिले तो कप उचल उचल कप उचल. 1 मिनिट. हा, हे बघा जाऊ आमच लई काम आहेत, जरा थांबा 1 मिनिट. काय आहे बघू मला. काय द्या इकडे. काही नाही, हे कोरा कागद आहे. द्या इकडे. कोरा कागद आहे सांगितलं की नाही. माहितीये मला, द्या इकडे. द्या म्हणलं ना. द्या. काय बोलतो, द्या द्या. काही नाहीये, बघू. अहो मी ते ताईसाहेबांची खोली आवरत होते तर गादी खाली मला येऊ कागद सापडला. मी तसं तर फेकूनच देणार होते. एका सॉरीची तर अपेक्षा होती. म्हणलं होतं की. कधी? हो, चिठ्ठी ठेवली होती की मी. काय आहे ते? म्हणजे आम्हाला काय माहिती नाही. मला माहितीये काय ते. काय आहे? काय करायला असा जाऊ बाई? हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? तुमचं झालं की लगेच घरी या. तुम्ही माझ्यासाठी लिहिलेलं सॉरी सापडले.